नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो जुनं ते सोनं या मराठी म्हणीवरती आधारित आहे। कारण आज मी इथे आपलं जे जुनं घड्याळ आहे त्याचं रूप पूर्णपणे बदलणार आहे। सर्वप्रथम स्क्रू काढून आपण इथे घड्याळाचे जे पार्ट आहेत ना ते व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत। तर इथे पहिल्यांदा मी पांढरा रंग दिलेला आहे। हा एक ॲक्रेलिक कलर आहे। पांढरा रंग व्यवस्थित सुकला की मी इथे काळ्या रंगाने नंबर लिहून घेतलेले आहेत। सर्व रंग व्यवस्थित सुकले की घड्याळाची काच लावून घ्यायची आहे। आता इथे मी घेतलेला आहे MDF बोर्ड। जर तुमच्याकडे MDF बोर्ड नसेल तर तुम्ही एखाद्या जाड कार्डबोर्डचा देखील वापर करू शकता। तर हा जो चौकोनी पुठ्ठा आहे त्याचे आपण सेंटर काढून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत तर आपल्याला आपला सेंटर मिळून जाईल। घड्याळ व्यवस्थित सेंटरवर ठेवून मी जी घड्याळाच्या मागचं मशीन असतं त्याची आउटलाईन करून घेत आहे आणि आउटलाईन करून झाली की ती अशी कट करून घ्यायची आहे। आता हा पुठ्ठा चिकटवण्यासाठी मी इथे एअर ड्राय क्ले वापरलेला आहे। तुम्ही एअर ड्राय क्लेच्या ऐवजी एमसील देखील वापरू शकता। तर फेविकॉलच्या साहाय्याने मी एअर ड्राय क्ले इथे व्यवस्थित चिकटवून घेतलेला आहे आणि जो आपला उरलेला एअर ड्राय क्ले होता त्याचा असा आपण रोल करून घ्यायचा आहे। तर क्लेपासून आपण या पुठ्ठ्यावरती छानशी डिझाईन बनवून घेऊयात। जर हे टूल तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही पेन्सिलचा किंवा सेफ्टी पिनचा वापर करू शकता। आता हे जे डिझाईन आहे ते मी मोल्डच्या साहाय्याने केलेलं आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीचं डिझाईन क्लेच्या साहाय्याने बनवू शकता। तर तोपर्यंत तुम्हा सर्वांसाठी माझे 2 प्रश्न आहेत की आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो कोणत्या म्हणीवरती आधारित आहे आणि त्या म्हणीचा अर्थ काय आहे। तर तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। हे जर टूल तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही सिंपल प्लेन पाकळ्या देखील बनवू शकता, त्या देखील खूप सुंदर दिसतात। आता आपलं सगळं क्ले वर्क झालेलं आहे आणि ते पूर्ण रात्रभर मी सुकण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि आता दुसऱ्या दिवशी मला काळा ॲक्रेलिक कलर दिलेला आहे तो व्यवस्थित सुकून द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी वापरलेला आहे गोल्डन कलर, ज्याने आपण आपले जे डिझाईन्स बनवलेले आहेत ते आपण हायलाईट करत आहोत, त्यामुळे त्या व्यवस्थित उठून दिसतील। घड्याळाची कडेची जी डाईल असते, बॉर्डर असते, तर ती ब्राऊन कलरची होती आणि ती व्यवस्थित उठून दिसत नव्हती। तर इथे मी त्याला देखील गोल्डन कलर देऊन घेतलेला आहे। पहिला कोट दिलेला आहे आणि तो व्यवस्थित सुकण्यासाठी ठेवलेला आहे, कारण आपण दुसरा कोट देणार आहे ज्यामध्ये आपण त्याला टेक्स्चर क्रिएट करणार आहोत। त्याला असे मी छोटे छोटे मिरर्स लावलेले आहेत जे तुम्हाला क्राफ्ट शॉपमधून मिळून जातील। लाल, हिरवा, निळा या रंगांचा वापर करून मी असे छोटे छोटे डॉट्स दिलेले आहेत। आणि अशा प्रकारे आपल्या जुन्या घड्याळाचा लूक पूर्णपणे चेंज झालेला आहे, पूर्णपणे बदललेला आहे। आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।